हॅलो एव्हरीवन. आज आपण क्लास 10चा चॅप्टर नंबर 1 मतलब प्रॅक्टिस सेट 1.5 पाहणार आहोत. ओके, आता 1.5मध्ये सगळे वर्ड प्रॉब्लेम आहेत. तर वन बाय वन आपण वर्ड प्रॉब्लेम व्यवस्थित बघूयात. ओके, चला क्वेश्चन नंबर 1 आधी रीड करूयात. क्वेश्चन नंबर 1 काय आहे? टू नंबर डिफर बाय 3. द sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the number. ओके, आता आपल्याला इथे काय फाइंड करायला सांगितले? नंबर. कोणते नंबर? द टू नंबर डिफर बाय 3. असे दोन नंबर की त्यांची डिफरन्स काय आहे? 3. ओके, अँड द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्रिआइज द ग्रेटर नंबर. म्हणजे जे दोन नंबर आहेत त्यांनी काय सांगितलं? एक दोन नंबर कोणते आहेत? एक ग्रेटर नंबर आहे आणि एक स्मॉलर नंबर आहे. ओके, चला तर मग आपण आधी ग्रेटर नंबरला कन्सिडर करूयात. लेट द ग्रेटर नंबर बी x. okay, and the smaller number b y. ओके, वन बाय वन आपण परत एकदा ना वर्ड प्रॉब्लेम एकदा परत वाचूयात. त्यांनी काय सांगितलं आहे की टू नंबर डिफर बाय 3. म्हणजे ते दोन नंबर जे आहेत, दोन नंबर कोणते आहेत? एक ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर. त्यांचा डिफरन्स काय आहे? 3 आहे. ओके, मग त्यांचा डिफरन्स म्हणजे एक्स मायनस वाय. म्हणजे ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर. डिफर म्हणजे काय असतं? सबट्रॅक्शन. डिफर म्हणजे काय? सबट्रॅक्शन. त्यांचे सबट्रॅक्शन काय आहे? 3 आहे. डिफर म्हणजे त्यांचा डिफरन्स काय आहे? 3 आहे. त्याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊयात आपण. ओके, नेक्स्ट त्यांनी काय सांगितलंय? द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ओके, सम म्हणजे काय? प्लस असतं. ओके, ट्वाइस म्हणजे काय? 2 इंटू. मग इथे काय? द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ओके, ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे काय? ट्वाइस म्हणजे 2 इंटू स्मॉलर नंबर. ट्वाइस म्हणजे काय असतं? 2 इंटू. तर ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे काय? 2 इंटू स्मॉलर नंबर काय आहे? वाय. मग आता 2 इंटू वाय. ओके, अँड 3 आईस म्हणजे काय? 3 इंटू. 3 आईस म्हणजे काय? 3 इंटू. 3 आईज द ग्रेटर नंबर. मग 3 आईज द ग्रेटर नंबर म्हणजे 3 इंटू एक्स. आता बघा, परत आपण एकदा वाचूयात. द सम ऑफ कुणाची सम? ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड 3 आईज द ग्रेटर नंबर. म्हणजे ट्वाइस द स्मॉलर म्हणजे 2y आणि 3x ची सम इज म्हणजे काय असतं? इज म्हणजे इज इक्वल टू. ओके, काय आहे? इज इक्वल टू 19. ओके, मग आता आपण जे आहे 3xला पुढे घेऊयात ना. एक्स आणि वाय, एक्स आधी नंतर वाय, अशा ह्याने मेथडने आपण काय करूयात? 3x प्लस 2y. ॲडिशनमध्ये काय? पहिला तुम्ही हा लिहिला काय, हा लिहिला काय, प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला पुढे सॉल्व करण्यासाठी इथे काय फर्स्ट एक्स दिलेलं आहे, त्याच्यामुळे सॉल्व करण्यासाठी आपल्याला इझी पडेल. म्हणून 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. ह्याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देऊयात. ओके, हे मेन आहेत. हे एकदा इक्वेशन आपल्याला पुट करायला जमले ना, तर पुढे प्रॉब्लेम सॉल्व करायला काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ऑब्झर्व करा. इथे जर मी इक्वेशन 2ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर इथे -2y आणि +2y गेट कॅन्सल. ओके, तर चला आपण काय करूयात? मल्टिप्लाईंग इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1ला 2ने काय करूयात? मल्टिप्लाय करूयात. ओके, इक्वेशन 1 काय? x - y इज इक्वल टू 3. ओके, चला
इथे मल्टिप्लाय करा 2x मायनस 2y इज इक्वल टू 3 2 जा 6. आता ह्याला इक्वेशन नंबर 3 असं नाव देऊयात. ओके. आता बघा ऑब्झर्व करा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3ची जर आपण ॲडिशन केली तर ओके मी आता इथेच करते. ॲडिंग इक्वेशन 2 अँड 3. इक्वेशन 2 आणि 3चं काय करूयात आपण ॲडिशन करूयात. इक्वेशन 2 काय आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 आणि इक्वेशन 3 2x मायनस 2y इज इक्वल. ओके. आता ह्यांची काय करूयात आपण ॲडिशन करूयात. मग 19 प्लस 6 किती येतं 25. ओके. मग आता इथे प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल. 3x प्लस 2y किती येणार इथे 5x. ओके. मग एक्सची व्हॅल्यू इथे भेटून जाणार आहे आपल्याला 5. हा राईट साईडला गेल्यानंतर इथे काय मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे राईट साईडला गेल्यानंतर डिवाइड होणार. मग 5 5 जा 25 5 5 जा 25. मग x इज इक्वल टू काय आलेला आहे 5 आलेला आहे. ओके. आता हा x इज इक्वल टू 5 तुम्ही इक्वेशन 1मध्ये पुट करू शकता. ओके. चला आता आपण इक्वेशन 1मध्ये पुट करूयात. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. ओके. आता इक्वेशन 1 काय आहे आपलं x मायनस वाय इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू काय 5 पुट करायचं आहे आपल्याला. ओके. 5 हा राईट साईडला गेल्यानंतर प्लसचं काय होणार मायनस होणार आहे. मग मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 5 मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 5 मायनस 2. ओके. मायनस वाय मायनस 2 गेट कॅन्सल. मग y इज इक्वल टू काय येणार मायनस मायनस कॅन्सल केल्यानंतर y इज इक्वल टू 2 येते. ओके. मग आता आपल्याला भेटलं आहे ग्रेटर नंबर आपण x कन्सिडर केला होता. मग x इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 5 भेटला. द ग्रेटर नंबर इज 5 अँड द स्मॉलर नंबर इज 2. ओके. ओके. पहिला जो वर्ड प्रॉब्लेम आहे अतिशय सोपा होता. ओके. जास्त लेंदी नव्हता आणि इझी होता. चला आता आपण वर्ड प्रॉब्लेम सेकंडकडे वळूयात. आता सेकंड त्यांनी काय दिलेलं आहे की इथे बघा आय एम अ रेक्टँगल आणि इथे रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे आणि ही विड्थ दिलेली आहे आणि त्यांनी काय सांगितलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय अँड फाइंड माय पेरिमीटर. माय पेरिमीटर म्हणजे काय रेक्टँगलचा पेरिमीटर अँड एरिया आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचा आहे. ओके. आता इथे लक्ष द्या की रेक्टँगलची लेंथ कशी असती सारखी असते आणि हे ब्रेथ कशी असते तुमची सारखी असते. तर चला द लेंथ आता जी लेंथ दिलेली आहे आपण काय करूयात पुट करून घेऊयात काय कशी दिलेली त्यांनी ते. द लेंथ ऑफ द गिवन रेक्टँगल इज इक्वल टू काय दिले त्यांनी 2x प्लस वाय प्लस 8 अँड 4x मायनस वाय. ही काय दिलेली त्यांनी लेंथ दिलेली आहे. तर आपल्याला माहिती लेंथ जी असती रेक्टँगलची कशी असती सेम असती. ओके. मग आता इथे जो आहे तुमचा एक्स आणि वाय इथे ट्रान्सफर करा. ओके. मग 8 इज इक्वल टू 8 इथेच राहू द्यात कॉन्स्टंट. एक्स आणि वाय म्हणजे जी व्हेरिएबल जे आहेत ना ते एका साईडला आपण काय करूयात शिफ्ट करूयात. मग 4x मायनस वाय हे आपण 2x शिफ्ट करतो आहे. मग प्लसचं काय होणार मायनस 2x आणि इथे प्लसचं मायनस वाय.
ओके, म्हणजे आपल्याला इक्वेशन इथे फॉर्म होण्यासाठी आपण काय केले, जे व्हेरिएबल म्हणजे एक्स आणि वायचे टर्म आहेत तो आपण एका साईडला ठेवूयात आणि कॉन्स्टंट जो आहे तो एका साईडला ठेवूयात. ओके, आता हे पण 4x पण तुम्ही लेफ्ट साईडला घेता आला असता, पण परत मायनस साईन मोठ्या टर्मला आले असते, म्हणून मग मी काय केलं, हे राईट साईडला शिफ्ट केलेलं आहे. मग 8 = 4x मायनस 2x काय होतं इथे, 2x मायनस वाय मायनस 2y. ओके, आता हे इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, 2x मायनस 2y = 8. ओके, आता इथे बघा, ह्या इक्वेशनला आपण 2ने डिवाइड करू शकतो, नाही केलं तरीही चालेल. ओके, मग आपण ॲज इट इज तसंच ठेवूयात, बघूयात पुढे काय होतं. इक्वेशन नंबर 1 नाव देऊयात. ओके, आता नेक्स्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे की ब्रेड जी आहे त्यांनी काय दिलेली आहे, ब्रेड 2y आणि मला वाटतं इथे जो आहे x+4 असा आहे. ओके, मग आता त्यांनी जी ब्रेड दिलेली आहे, द ब्रेड ऑफ द रेक्टँगल. ओके, त्यांची जी विड्थ आहे, विड्थ पण कशी असते, सेम असती. मग त्यांनी काय दिलेली आहे, विड्थ 2y अँड x+4. ओके, मग आता इथे बघा, 2y = x+4. ओके, 2y = x+4. आता काय करूयात आपण, 2y इथे शिफ्ट करूयात आणि 4 2y जो आहे राईट साईडला शिफ्ट करूयात आणि 4 जो आहे तो लेफ्ट साईडला शिफ्ट करूयात. मग इथे कसं येणार आहे तुमचं, -4 = x मायनस 2y. ओके, आणि हे काय करूयात, तुम्ही हे करा, इंटरचेंज करा, म्हणजे x मायनस 2y. ओके, दिसत नाही आहे का, ओके, हां, x मायनस 2y = -4. ओके, काय केलं मी इथे, तुमचे जे इक्वेशन आहे = केला, हा 2y जो आहे तो राईट साईडला शिफ्ट केला आणि 4 जो आहे तो लेफ्ट साईडला शिफ्ट केला. ज्या वेळेस आपण राईट साईडकडून लेफ्टकडे किंवा लेफ्टकडून राईट कडे शिफ्ट करतो त्यावेळेस साईन चेंज होतात. मग इथे प्लसचं मायनस होणार, इथे प्लसचं मायनस झालं, आणि हे फक्त हे जे तुम्ही इक्वेशन आहे ते व्यवस्थित आपण इंटरचेंज करून घेतलेले आहेत, ते हे राईट साईडला आणि पूर्ण टर्म जी आहे ती काय केली, लेफ्ट साईडला. मग इक्वेशन काय आलं आपलं, x मायनस 2y = -4. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊयात. ओके, मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपलं काय झालेलं आहे, आलेलं आहे. ओके, मग आता इथून पुढे काय करायचं, आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग ऑब्झर्व करा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इथे दोन्हीकडे काय आहे, मायनस साईन आहेत. ओके, मायनस साईन आहेत, तर मग इथे आपण जर सबट्रॅक्शन केलं तर हे काय होणार आहे, तुमचं कॅन्सल होणार आहे. ओके, चला सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. ओके, आता इक्वेशन 1 काय आहे आपलं, 2x मायनस 2y = 8. इक्वेशन 1 काय आहे, 2x मायनस 2y = 8. ओके, आणि इक्वेशन 2 काय आहे, x मायनस 2y = -4. x मायनस 2y = -4. आता ह्यांचं काय करायचं, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शनमध्ये साईन चेंज होणार, इथे प्लस मायनसचं प्लस होणार, इथे मायनसचं प्लस होणार. ओके, आता 8 + 4 12 मायनस 2y प्लस 2y गेट कॅन्सल, 2x मायनस x इथे काय होणार आहे, x येणार. ओके,
2x मधून एक एक्स गेल्यानंतर फक्त एक्स राहतो. मग एक्स इज इक्वल टू आपल्याला काय भेटलं आहे, 2 भेटलेला आहे. ओके. आता हा एक्स इज इक्वल टू 12 जो आहे तो इक्वेशन तुम्ही 1 आणि 2 मध्ये दोन्हीमध्ये कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करू शकता. मी इक्वेशन 2 मध्ये काय करते, पुट करते. चला मग पुट एक्स इज इक्वल टू 12 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आपलं, एक्स मायनस 2y इज इक्वल टू -4. एक्स इज इक्वल टू आपण 12 पुट केलेला आहे. ओके ओके. आता 12 जो आहे तो राईट साईडला आपल्याला शिफ्ट करायचं म्हटलं, प्लसचं काय होणार, तिथे मायनस होणार. इथे काय होणार आहे, प्लसचं -12 आलं. ओके. -4 -12 किती येणार, -16. किती येत आहे, -16. ओके. आता -2 जो आहे तो राईट साईडला शिफ्ट केल्याने इथे मल्टिप्लिकेशन आहे, तर इथे काय होणार आहे, डिवाइडमध्ये होणार आहे. मग y इज इक्वल टू -16 डिवाइड बाय -2. इथे मायनस मायनस गेट कॅन्सल, 2 8 जा 16. 2 8 जा काय आलं आहे, 16. मग y इज इक्वल टू काय आलेलं आहे, 8. ओके. आता त्यांनी आपल्याला आधी काय सांगितलं होतं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करा. तर आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय केलेल्या आहेत, फाइंड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी पेरिमीटर आणि एरिया फाइंड करायला सांगितलं. ओके. मग पेरिमीटर आणि एरियासाठी रेक्टँगलला आपल्याला काय पाहिजे, लेंथ पाहिजे, त्याची विड्थ पाहिजे. ओके. मग आता लेंथसाठी आता बघा इक्वेशनमध्ये तुम्ही लेंथ एक तर 2x + y + 8 घेऊ शकता किंवा 4x - y. दोन्हीपैकी एक लेंथमध्ये तुम्ही एक्स आणि वायची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला लेंथ भेटून जाईल. आणि जो ब्रेड्थ आहे एक तर 2y घ्या किंवा x + 4 घ्या, दोन्हीपैकी एक घेतलं त्याच्यामध्ये एक्स इथे वायची व्हॅल्यू पुट केली किंवा इथे एक्सची व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला सेमच येणार आहे, ब्रेड्थ पण सेम येणार रेक्टँगलची. तर आधी आपल्याला पेरिमीटर आणि एरिया फाइंड करण्यासाठी लेंथ फाइंड करावं लागेल. तर लेंथसाठी मी ना हे इक्वेशन घेते, 4x - y हे इक्वेशन घेते आणि ब्रेडसाठी आपण छोटंसं 2y हे इक्वेशन घेऊयात. ओके. मग चला लेंथ फाइंड करूयात. ओके. मग लेंथ इज इक्वल टू 4x - y. ओके. आता x इज इक्वल टू काय आलं होतं, 12 आणि y इज इक्वल टू काय आलेलं आहे, 8. 4 12 जा 12 4 जा 48 -8 किती आलेलं आहे, 40. ओके. मग लेंथ काय आलेली आहे, 40. आता ब्रेड्थ बघूयात. ओके. आता ब्रेड्थ इज इक्वल टू काय आहे, 2y. y इज इक्वल टू काय आलेलं आपलं, 2 × y काय आलेलं आहे, 8 आलेलं आहे. ओके. मग 2 × 8 16 आपल्याला ब्रेड्थ पण भेटलेला आहे. ओके. मग आता आपल्याला पेरिमीटर आणि एरिया फाइंड करायचा आहे रेक्टँगलचा. मग करा फाइंड पेरिमीटर. फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या, वर्ड प्रॉब्लेममध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. काय, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 × L + B ब्रॅकेटमध्ये. ओके. मग आता 2 L काय आलेला आहे, 40. B काय आलेला आहे, 16. मग करा 14 + 16 56. 56 × 2 6 2 जा 12 5 2 जा 10 + 1 11. ओके. पेरिमीटर काय आलेला आहे, रेक्टँगल. आता इथे युनिट वगैरे काही दिलेलं नाही आहे त्यांनी, सेंटीमीटर मीटर असं काहीच दिलेलं नाही, तर इथे युनिट लिहिला तरी चालेल. ओके. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे. मग एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L × B. L किती आलेला आहे, 40. B 16. आता
16 इंटू 0 0, 16 इंटू 4 64. ओके, आता युनिट काय लिहायचं इथं, स्क्वेअर युनिट लिहूयात. ओके, जो आपला हे जो असतो एरिया जो असतो तो स्क्वेअरमध्ये असतो, मग स्क्वेअर युनिट. ओके, ठीक आहे. आपला क्वेश्चन नंबर 2 हा पण कंप्लीट झालेला आहे. त्यांनी आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायला सांगितल्या होत्या, फाइंड झालेल्या आहेत. त्याच्यानंतर रेक्टेंगल पेरिमीटर हा फाइंड करायला सांगितला होता, तेही फाइंड झालेला आहे. येते लक्षात? ओके, हा पण क्वेश्चन सोपाच होता, थोडासा लेंदी होता पण सोपा होता. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जा, इझी पडेल तुम्हाला. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3 आहे आपल्याला. काय त्यांनी दिलेलं आहे, सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present age. ओके, आता आपण जर त्यांचं प्रेझेंट एज आपल्याला काय सांगितलंय, फाइंड करायला सांगितलंय. तर प्रेझेंट एज ऑफ फादर आपण काय करू, आपल्याला फादरचं एजही माहिती नाही आहे आणि सनचं एज माहिती नाही आहे, तर आधी आपल्याला काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. तर लेट फादर एज बी x years and son's age be y years. ओके, आता त्यांनी काय दिलंय, द सम ऑफ फादर एज. द सम तुम्हाला सांगितलं, सम म्हणजे काय, ॲडिशन. सम ऑफ फादर एज, फादर एज आपण काय कन्सिडर केलं होतं, एक्स, अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. मग ट्वाइस म्हणजे काय, 2 इंटू कुणाशी 2 इंटू करायचं, एज ऑफ हिज सन. मग त्याच्या सनचं एज काय आहे, वाय आहे. आणि इज म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं, इज इक्वल टू. ओके, मग आता कसं हे करणार आहे, इक्वेशन कसं मांडणार आहे तुम्ही, द फादर एज, द सम ऑफ कुणाची सम, फादर एज. फादर एज काय आहे, एक्स, ट्वाइस म्हणजे 2 इंटू एज ऑफ हिज सन. ओके, आणि ह्या दोघांची काय सांगितली त्यांनी, सम सांगितलेली. इज म्हणजे इज इक्वल टू 70. ओके, इक्वेशन 1. आता ह्याला व्यवस्थित हे करून घ्या, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. तुम्ही डायरेक्ट ही स्टेप जरी लिहिली तरी चालेल, तुम्हाला समजण्यासाठी मी ते लिहिलं होतं. ओके, नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं, इफ वी डबल द एज ऑफ द फादर एज. त्यांनी काय सांगितलं, डबल म्हणजे काय करायचं आहे, डबल म्हणजे आपण इंटू 2च करतो ना. डबल म्हणजे काय, 2 इंटू द एज ऑफ फादर एज. इफ वी डबल द एज ऑफ फादर. ओके, जर फादरचे एज आपण डबल केलं, मग फादरचे एज काय आहे, एक्स, आणि त्याला आपण काय करायचं आहे, डबल म्हणजे 2ने मल्टिप्लाय करतो. फादरचे एज आपण जर डबल केलं अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. आणि ॲड म्हणजे आपलं सिम्पल ॲडिशन. ॲड केल्यानंतर कशात ॲड करायचं, इट टू द एज ऑफ हिज सन. मग त्याच्या सनच्या एजमध्ये ॲड केलं, द सम इज म्हणजे ह्यांची सम, म्हणजे ॲड करा किंवा इथे सम त्यांनी सांगितलं, त्या दोघांची सम इज इक्वल टू, इज म्हणजे काय, इज इक्वल टू 95. मग ह्या दोघांचं जर सम केलं तर ती काय येणार आहे, 95. याला इक्वेशन नंबर 2 असं नाव द्या. ओके, त्याला इक्वेशन नंबर काय करा, 2 नाव द्या. ओके, मग इक्वेशन 1 आलेलं आहे, इक्वेशन 2 आलेलं आहे. ओके, मग आता काय करूयात आपण, इक्वेशन इथे बघा, इथे काय दिलेलं आहे, आपण एक्स आणि इथे 2x आहे.
सेम इथे 2y y आहे, तुम्ही ह्याला 2ने मल्टिप्लाय करा किंवा ह्याला 2ने मल्टिप्लाय करा. मी इक्वेशन 1ला 2ने मल्टिप्लाय करते. ओके, तर मग मल्टिप्लाईंग इक्वेशन 1 बाय 2 ह्याला 2ने काय करूयात आपण मल्टिप्लाय करूयात. चला, मल्टिप्लाईंग इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1ला 2ने काय करूयात मल्टिप्लाय करूयात. मग इक्वेशन 1 काय आहे आपल्याला, आपलं x + 2y = 70. ह्याला काय करूयात 2ने मल्टिप्लाय करू. मग काय येणार 2 × x 2x + 2 × 2 4y = 70 × 2 7 2 जा 14 आणि या 0. ओके, इथे कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल म्हणून ह्याला मी 2ने मल्टिप्लाय केला होता. ओके, चला आता आपण इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 काय करूयात सबट्रॅक्ट करूयात. ओके, चला मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. ओके, मग आता इक्वेशन 3 काय आहे आपलं 2x + 4y = 140. इक्वेशन 2 काय आहे 2x + y = 95. ओके, यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. खालच्या इक्वेशनचे काय होणार आहे साईन सगळे चेंज होणार आहेत. मग इथे प्लसचं मायनस होणार, प्लस मायनस, इथे प्लसचं मायनस. ओके, आता करा इथे 10 आणि इथे 3 येणार. ओके, 10 - 5 5. आता इथे 13 13 - 9 4. काय आलं 140 - 95 45 आलं. ओके, आता 4y - y काय येणार इथे 3y. 2x - 2x गेट कॅन्सल. ओके, आता y ची व्हॅल्यू फाइंड करा. इथे y = 45 / 3 शिफ्ट होणार म्हटल्यानंतर डिवाइडला जाणार तो. ओके, मग y = काय आलं 3 × 1 = 3 3 × 5 = 15 y = 15 आलं. ओके, चला आता आपल्याला काय करायचं आहे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग y = जो आहे 15 आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. मग पुट y = 15 इन इक्वेशन 1. आणि इक्वेशन 1 काय होतं आपलं x + 2y = 70. ओके, मग आता y = 15 पुट करायचं ना आपल्याला. 2 × इथे 15. मग काय येणार आहे 2 × 15 30. शिफ्ट झालं तर प्लस तर काय होणार मायनस. ओके, मग x = काय आलं 70 - 30 40 येणार. मग x = काय आलं 40. ओके, मग आता आपण काय केलं होतं फादरचे एजला प्रेझेंट एजला x कन्सिडर केलं होतं आणि सनच्या प्रेझेंट एजला काय केलं होतं y कन्सिडर केला होता. ओके, मग इथे करा द एज ऑफ द फादर इज 40 years. इथे प्रेझेंट लिहा, प्रेझेंट एज विचारले ना त्यांनी. प्रेझेंट एज ऑफ द फादर इज 40 अँड द प्रेझेंट एज ऑफ सन इज 15 years. ओके, अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 3 पण कंप्लीट झालेला आहे. आपण हा जो व्हिडिओ आहे इथेच आपण स्टॉप करूयात. आपण नेक्स्ट पार्ट जो आहे
क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 हा नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात. ओके, नाहीतर तो खूप लेंदी होईल. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.